तू तर छान करत होतास मराठीमध्ये, मग आता हिंदीमध्ये का शिफ्ट झालास? सांगतो. शिफ्ट वगैरे असं काही झालं नाहीये मी. मी माझं कॉन्टेंट डायव्हर्सिफाय करतोय बिटवीन टू लँग्वेजेस, एक मराठी आणि एक हिंदी. तर हिंदीमध्ये का? तरी चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करायला विसरू नका. मी संकेत तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि या व्हिडिओमध्ये. तर मी व्हिडिओ हिंदीमध्ये बनवायला लागलो आहे. स्पेशली हिंदीमध्ये म्हणता येणार नाही, मराठी आणि हिंदी दोन्ही पण. कारणं तशी बरेच आहेत, आपण जाणून घेऊया. राजसाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे की आपला जो कोकण आहे, कोकण हा अख्ख्या पर्यटनावरती, फक्त पर्यटनावरती पूर्ण महाराष्ट्राला पोचू शकतो. आणि तीच गोष्ट आपल्याला एक युनिक बनवते. पण महाराष्ट्रातील आतले, महाराष्ट्राच्या बाहेरचे, नॉन महाराष्ट्रीयन लोकांना जर महाराष्ट्रात आणायचं असेल, कोकणात आणायचं असेल, तर त्यांच्या भाषेमध्ये आपण कॉन्टेंट बनवलं पाहिजे, त्यांच्या भाषेमध्ये आपण व्हिडिओज बनवले पाहिजेत. हे माझ्या थोडंसं लक्षात आलं आणि म्हणूनच मी हिंदीमध्ये व्हिडिओज बनवायला लागलो. कारण नंबर एक, जर बाहेरची लोक आले, जर बाहेर समजा रत्नागिरीची लोक राजापुरात गेली किंवा उत्तर महाराष्ट्रातील लोक महाराष्ट्रात आले, कोकणात आली, तर इथलीच आर्थिक परिस्थिती सुधारेल, आर्थिक चालना मिळेल इथल्या व्यवसायांना, इथल्या पर्यटन स्थळांना आणि एकंदरीत महाराष्ट्राची, कोकणाची आर्थिकदृष्ट्या वाढ होईल. हेच अशाच बऱ्याच काही गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. हिंदीमध्ये व्हिडिओज करायचं कारण म्हणजे की आधी मी जेव्हा ॲज अ व्ह्युअर मी इंस्टाग्राम स्क्रोल करायचो, यूट्यूब बघायचो, तेव्हा बरेच मराठी क्रिएटर्स हे काही काळानंतर एक फेमस झाल्यानंतर हिंदीमध्ये शिफ्ट झाले का, तर त्यांना ब्रॉडर ऑडियन्सपर्यंत पोचायचं होतं. आणि त्याच अनुषंगाने मी सुद्धा विचार करतोय. पण मला ते नंतर लोकांच्या शिव्या नको आहेत किंवा लोकांचं बोलणं नको आहे की आता फेमस झाला किंवा आता थोडं व्ह्यूज यायला लागले म्हणून आपला कॉन्टेंट हिंदीमध्ये शिफ्ट केला. ते बोलायच्या आधीच, ते व्हायच्या आधीच मी माझा कॉन्टेंट हिंदीमध्ये शिफ्ट करतोय. त्याला की तू मराठीमध्ये व्हिडिओज बनव, मराठी लोकांपर्यंत पोहोच. तर हिंदी ही एक अशी गोष्ट आहे, हिंदी काही मोठी ही नाही आहे, राष्ट्रभाषा नाही आहे, बट हिंदी एक अशी भाषा आहे जी सर्वसामान्य माणसापर्यंत, श्रीमंत ते गरीब माणसापर्यंत ती भाषा समजते आणि पोचते. आणि आपलं कॉन्टेंट, आपली जागा, आपली पर्यटन स्थळे अशी लोक जी पाहतात, अशी लोक व्हिजिट करतात की जी लोअर मिडल क्लास लोक आहेत. आणि त्या लोकांना सगळ्यांच एक सर्कल कम्प्लीट करायचा असेल, पूर्ण जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ तो पोहोचवायचा असेल, तर तो हिंदीमध्ये पोहोचवणं, हिंदी एक हा जरिया आहे त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा, असं मला वाटतं. आणि अशा माझ्यासारख्या बऱ्याच क्रिएटर्सना, कॉन्टेंट क्रिएटर्सना वाटतं. आणि ते काही चुकीचं नाही आहे. आपल्या लोकांना इथेच प्रॉब्लेम आहे की कोणतरी काहीतरी चांगलं करतंय, कोणतरी चांगलं काहीतरी गोष्टी नवीन करतंय, नवीन करू पाहतंय, त्याचे पाय खेचायचे. हा एक गुणधर्म आहे आपल्या मराठी माणसाचा. ॲज अ महाराष्ट्रीयन तुम्हा लोकांना मराठीत कॉन्टेंट बघणं किंवा मराठी क्रिएटरनी मराठीमध्ये कॉन्टेंट बनवणं हे साहजिकच वाटू शकतं आणि ते योग्य आहे, त्यामध्ये काहीच दुमत नाही. पण एखादा क्रिएटर जर नवीन काहीतरी करू पाहतो, तर त्याला सपोर्ट करणं तुमचं काम आहे. तर मी माझ्या मराठी माणसांना आवाहन करतो की फक्त भाषेचं माध्यम बदललंय, भाषा बदलले, पण कॉन्टेंट आपल्या महाराष्ट्रातलाच आधी असेल, तिथल्या गोष्टी मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, मला सपोर्ट करा. एकंदरीत आपण एक नेक्स्ट लेवलला कॉन्टेंट घेऊन जाऊ, असं तुम्हाला मी आश्वासन देतो या व्हिडिओमार्फत. या चॅनलला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपण नवीन एक्सपेरिमेंट, नवीन व्हिडिओज, नवीन ठिकाणं आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे या चॅनलमार्फत, या व्हिडिओजमार्फत. सो स्टे ट्यून, स्टे पॉझिटिव्ह आणि सपोर्ट करा या चॅनलला.